मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि मंगलम भगवान। महर्षी, त्या फाल्गुनी नक्षत्र दुसरा चरण समाप्त झालेला आहे. प्रभूंची हीच इच्छा असेल. परंतु महर्षी, ते आपण निश्चिंत राहा शतानंदजी. विधीच्या प्रत्येक विधानाची कोणती ना कोणती योजना अवश्य असते. राम सीतेच्या या विवाहाचेही काहीतरी प्रयोजन असेलच. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि। आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. विवाह शुभ मुहूर्तावर पार पडला. नाही महाराज, सप्तपदी होण्यापूर्वीच शुभ मुहूर्त निघून गेला होता. आपण असताना अशी अशुभ गोष्ट कशी घडू शकते ऋषी शतानंद? आपणास मुहूर्ताच्या वेळेवर लक्ष ठेवायला हवं होतं शतानंदजी. महाराज, आम्हाला स्वतःला समजत नाहीये की आपण सगळे नृत्यामध्ये एवढे मग्न कसे झालो की आपल्याला समजलं सुद्धा नाही की त्या नक्षत्राचा दुसरा प्रहर कधी समाप्त झाला. आता काय होणार? अवश्य आपल्या सोबत कोणीतरी कारस्थान केलंय महाराणी. हे दुस्साहस कोण करू शकतं? हा कट कोणी केला असेल महादेव? कुणी? आपण याचा विचार का नाही करत आहात देवी, की प्रभूंनी आपल्याद्वारे सीतेला दिलेल्या वरदानाचे वचन पाळले आहे? हे महादेव, कुणीतरी आहे जे हे अशुभ चिंतित आहे. अशुभ नाही, अनर्थ झाला आहे, अनर्थ. आता आमच्या सीतेला ना विवाहाचे सुख मिळणार ना राजसुख. चिंतित होऊ नका माते. आपण आपल्या सुपुत्री सीतेचं कन्यादान मला केलं आहे. आता सीता केवळ तुमची कन्याच नाही, माझी देखील पत्नी आहे, रामाची पत्नी. आणि राम तुम्हाला आश्वासन देतोय की लग्न मंडपात दिलेली सर्व वचने तो पूर्ण करेन. सीता कुठेही असो, राजभवनामध्ये किंवा अन्य कुठल्याही स्थानी, सीता सदैव रामाच्या हृदयात असेल.
सीता माझी अर्धांगिनी आहे. तिच्या प्रती माझा जो धर्म आहे, जी कर्तव्य आहेत, ती मी निश्चितच पूर्ण करेन. तिचं दुःख माझं दुःख असेल आणि पत्नी या नात्याने माझ्या प्रत्येक सुखात, माझ्या सामर्थ्यावर, माझ्या ऐश्वर्यावर तिचा पूर्णपणे अधिकार असेल. ती माझी अर्धांगिनी होऊन सदैव सोबत राहील. मी असता तिला कोणतेही कष्ट होणार नाही. गुरुवर्य, गुरुवर्य, मी असं ऐकलंय आपण आश्रमास निघालात. हो राम, ज्या कार्यासाठी मी इथं आलो होतो ते पूर्ण झालं आहे. आता मला माझ्या आश्रमात परत जावं लागेल. गुरुवर्य, आपण आमच्यासोबत अयोध्येत चला. आपल्या पवित्र चरणांनी अयोध्येला पावन करा. नाही राम, मी आजवर तुला दिलेल्या विद्येला आणि शिक्षणाला मनात ठेवून जीवनात तुला पुढे जावे लागेल. मला ज्ञात आहे तू या गुरुचं शीश गर्वाने उंचावशील. संपूर्ण जगभर तुझी कीर्ती पसरेल. प्रत्येकाच्या मुखी तुझं नाव असेल. प्रत्येकाच्या हृदयात तूच वास करशील. राम. बाबुल का घर छूटा जाए, बाबुल का घर छूटा जाए, बाबुल का घर छूटा जाए, बाबुल का घर छूटा जाए. मनवा हुआ भारी नैना भर आए, बाबुल का घर छूटा जाए, बाबुल का घर छूटा जाए. जनक राज की भीगी है अखियां, हुई रे पराई लाडली बिटियां. हो ब्याह क्यों परदेस मन में पछताए, बाबुल का घर छूटा जाए, बाबुल का घर छूटा जाए.
सहे मैया अकेली, नीर बहाए सखियां सहेली, बीती हुई सुधियों को कैसे बुलाए। ताई, हे काय, तुम्ही अजून तयार नाही झालात? हो चला, झालंच लवकर माझं. करा. वरात कुठल्याही क्षणी महालाच्या प्रवेशद्वारावर येईल. द्या, माझ्याकडे द्या. इथे तुम्ही तयार झाला नाही आणि तिथे कैकेयीताई तयार होण्यासाठी इतका वेळ लावताय, जणू काही त्यांचं पुन्हा लग्न होणार आहे. चला. हा 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 हा. माझी भोळी राणी मोठ्या आपुलकीने थाळी सजवली जाते. हो मंथरा, आपली सून सीतेचं विशेष स्वागत करणार आहे. हा. तिथे ज्या कुटुंबात रामचा अपमान केला गेलाय आणि त्याच कुटुंबातील मुलीचा सीतेचा विशेष सत्कार होतोय. काय? तू हे काय बोलतेस समजतंय? हे भोळी भाबडी राणी, तुला माहित नाही का मिथिलावरून परत आलेले लोक काय म्हणतायत? काय म्हणतायत? कोणीही लग्नाबद्दल चर्चा करत नाहीये. मग मग कोणत्या विषयावर चर्चा करतायत? त्या अपमानाची जो सीतेच्या आई वडिलांनी रामाचा केलाय. हे काय बोलते आहेस तू? सीतेच्या आई वडिलांनी तर लग्नाच्या 1 दिवस आधी असंही म्हटलं होतं की हे लग्न नाही होऊ शकत. का? का नाही होऊ शकत विवाह? त्यांच्या आई वडिलांना रामच्या पत्रिकेत काहीतरी दोष दिसला होता. दोष? हा, तुमच्या रामाबद्दल बोलले हे सगळं. सजवा तुम्ही थाळी. रामचा अपमान केला. रामचा अपमान. दशरथ पुत्र रामांचा, राजकुमार रामांचा, रघुनंदन रामांचा, दशरथ पुत्र रामांचा, राजकुमार रामांचा, रघुनंदन रामांचा, दशरथ पुत्र रामांचा, रघुनंदन रामांचा, दशरथ पुत्र रामांचा, राजकुमार रामांचा. ही कैकेयी कुठे आहे? माहित नाही ताई, आतापर्यंत तरी यायला हव्या होत्या. दशरथ पुत्र रामांचा, राजकुमार रामांचा, रघुनंदन रामांचा, दशरथ पुत्र रामांचा, दशरथ पुत्र रामांचा.
आपली कैकई कुठे आहे? माझा राम आला आहे आणि मी येणार नाही? तुझं हार्दिक स्वागत आहे आपल्याच राजभवनात. तुझ्या वीरतेची चर्चा संपूर्ण नभमंडपात होतीये. आणि सुंदर, अति सुंदर अशा अनेक राजकुमाऱ्यांनी तुझ्यावर आपला जीव ओवाळून टाकला आहे. गृहप्रवेशाच्या विधीस आरंभ केला जावा. यावे. अयोध्या आपलं मनपूर्वक स्वागत करते. त्यांनी तर हे देखील सांगितलं की राम सीतेला आयुष्यात कधीही सुखी नाही ठेवणार. या स्वागताचा मान राख. अगं सांभाळून, नाहीतर तुझ्या घरातले म्हणते की गृहप्रवेश होण्याआधीच आम्ही तुला पाडण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णतः त्याचा दोष आमच्या रामाला दिला जाईल. यावे. हे देवाधिदेव, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. वैवाहिक जीवनात प्रवेश करताच सीतेचा अपमान झालाय. असं प्रतीत होतं आहे की सीतेची वाईट वेळ चालू झाली आहे. तुम्ही निराश का होतात देवी? प्रभूंनी या सृष्टीची रचनाच अशा प्रकारे केली आहे की इथे मान अपमान, आदर अनादर, द्वेष प्रेम, दुःख आणि सुख हातात हात घालून मनुष्यासमोर येतात. रघुवीर रामवर जे प्रेम कैकई करते त्याच प्रेमापोटी तर मंथराच्या बोलण्यात येत आहे. वास्तवात कैकई सीतेचा तिरस्कार नाही करत आहे. हे तर कैकईचं रामाप्रती मातृप्रेम आहे आणि यामुळेच तिचा सीतेवर राग आहे. आता आपण खेळाला सुरुवात करूया. लक्षात ठेव राम, ह्या पाण्यातून सर्वप्रथम जो अंगठी शोधेल तो आजन्म आपल्या जोडीदाराच्या मनावर राज्य करेल. ये राम, ये सीता. पहाच तुम्ही, बंधू रामच जिंकतील. नाही, ताईच जिंकणार.
अति सुंदर. दिखावा आहे हा. माझा राम कधीच हरत नाही. तो तर दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी नाटक करत असतो. नाटक. माझा राम तर अद्वितीय आहे. म्हणूनच तर त्याच्याशी विवाह करण्यासाठी 10 दिशांनी राजकुमारींचे संदेश येत आहेत. आमचे 2 पुत्र गेले सुनांच्या आज्ञेत आयुष्यभरासाठी. ये लक्ष्मण, आता पाहूया की तू विजयी होतोस की नाही ते. ये पुत्रा. उठ, इतका का लाजत आहेस? ये. पुत्र, यातून अंगठी काढ. हो लक्ष्मण, दाखवून दे की मिथिलावासियांपेक्षा अयोध्यवासी कमी नाही. बस, खूप झालं. आता अयोध्यावासियांनी अजून काही करायची आवश्यकता नाहीये. खरं तर मिथिलावासियांनी आपलं हे सौभाग्य समजायला हवंय की हे इतकं सगळं घडून देखील अयोध्यावासियांनी त्यांचा किती आदर आणि सन्मान केला. कैकई, आम्हाला क्षमा करा महाराज. जर आमच्या बोलण्यानी शब्दांनी तुम्ही दुखावले गेला असाल तर. आम्हाला तर फक्त रामाची चिंता आहे. आम्ही असं ऐकले की राम आणि सीतेचा विवाह मुहूर्तावर झाला नव्हता महाराज, आणि याचा वाईट परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो. महाराज, यावर काही उपाय नाही का असू शकत? जसा पूजा, होम, जेणेकरून रामाचं वैवाहिक जीवन सुखी होईल. आता कुठल्याही प्रकारच्या पूजेने काही फळ मिळणार नाही. महाराज, जर आपण आपल्या रामाचा दुसरा विवाह केला तर? महाराज, आपल्या रामाच्या वीरतेविषयीच्या चर्चा ऐकून 10 दिशांचे राजे महाराजे आपल्या राजकुमारींचे विवाह आपल्या रामाशी करण्याचे संदेश पाठवत आहेत. कैकई बरोबर बोलतेय महाराज. जर आपण रामासाठी दुसरी पत्नी घेऊन आलो तर कमीत कमी दोषाचा प्रभाव थोडा तरी कमी होईल. कदाचित आपण योग्यच बोलत आहात, परंतु अंतिम निर्णय घेण्यापूर्वी उद्या आम्ही राम आणि सीतेशी अवश्य बोलू इच्छितो. हा तुझा नवीन कक्ष आहे सीता. ये, बघून घे.
जर एखादी वस्तू तुला आवडत नसेल तर सहजरित्या रामाला सांग, तो नवीन कक्ष बनवून देईल. व्यवस्थित पाहून घे सीते. आवडलं तर ठीकच, नाहीतर माता सुमित्रा जसं म्हणाल्या, मी नवीन कक्ष बनवेन. रघुवीर, आपल्या लग्नाने कोणीच प्रसन्न नाहीये. आपल्या कुटुंबात सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपण दुसरी पत्नी घेऊन यावे. सीते, असं केल्याने तू आनंदी राहशील. सीते, कोणाच्या बोलण्याने किंवा कोणाच्या वागणुकीने ना तुला उदास होण्याची आवश्यकता आहे ना निराश होण्याची. आपण कधी कधी नको त्या गोष्टी ऐकून आपलं मत बनवतो, पण हे विसरत असतो की असे केल्याने आपण आपल्यांनाच दुखावतो. कदाचित माता कैकेयी आमच्यावर प्रसन्न नाहीयेत, पण त्यांचं तुमच्या प्रती जे प्रेम आहे ते आम्ही जाणलंय. सीते, विसरून जाते सर्व. तू थकली असशील. चल, विश्रांती घेऊया. ऐका ना, आपली हरकत नसेल तर एक विचारू? हो, विचारा. आपली माता महाराणी कैकेयी आहेत ना? हो. आणि रघुनंदन राम यांची महाराणी कौसल्या? हो. तर मग आपली माता आपल्याहून जास्त प्रेम रामबंधूंवर का करतात? त्यांच्या मुखी नेहमी रामबंधूंचं नाव का असतं? आपलं नाव का नाही? इथे चारी दिशांना राम नामच ऐकू येत असतं. असं का? कारण राम बंधू आम्हा सर्वांची आत्मा आहे. मला आपणास काही विचारायचे होते. माहिती आहे, मी हा विवाह बंधू रामाच्या सांगण्यावरून केला होता. परंतु माझा धर्म आणि माझं कर्तव्य त्यांची सेवा करणं, त्यांची काळजी घेणं आहे. आणि मी असं कोणतंही कार्य करू इच्छित नाही ज्याने माझ्या कर्तव्याला आणि धर्माला बट्टा लागेल. आणि मी हेही जाणतो की पत्नी ह्या नात्याने तुझ्या माझ्याकडून काही अपेक्षा असतील, आकांक्षाही असतील, आणि त्या असायला देखील हव्यात. आता तुझं उत्तरदायित्व माझ्यावर आहे, त्यामुळे मी पूर्ण प्रयत्न करेन की मी तुला कायम सुखी ठेवेन. जर आपण आपले जीवन आपल्या रामबंधूंच्या सेवेत घालवू इच्छिता तर मला याबाबत कोणतीच अडचण नाही. विवाह बंधनात बांधले गेल्यावर
त्यांचे ऋणानुबंध आयुष्यभर सोबत असतात. जर मी तुमच्या सुखात माझं सुख शोधलं, जर मी आपल्या आनंदात माझा आनंद मानला, आपल्याकडून कोणतीच अपेक्षा नाही ठेवली, कोणतीच आशा नाही ठेवली, तरी पण आपण मला आपली सेवा करण्यापासून अडवाल का? आपण माझ्यावर विश्वास ठेवा. मी कधीही आपल्या कर्तव्याच्या आड येणार नाही. सीते, एवढ्या पहाटे कोणत्या विचारात आहेस? काल रात्री आपण आम्हाला विचारलं होतं की जर आपण दुसरं लग्न केलं तर आम्ही प्रसन्न राहू का? आमचं उत्तर आहे हो. आम्ही प्रसन्न राहू. आम्हाला कोणतीही अडचण नाही येणार. आमच्याकडून तुम्हाला दुसरा विवाह करण्याची पूर्ण मुभा आहे. आम्ही मनापासून आपल्या दुसऱ्या पत्नीचं स्वागत करू. खरोखरच? महाराजांनी सर्वांना दरबारात बोलाविले आहे. ये पुत्रा, ये सीते, बसा. असं आहे राम, बाळ सीते, तुमच्या तिन्ही माता एका विषयावरून चिंतित आहेत. जेव्हापासून त्यांना हे ज्ञात झालं की तुम्हा दोघांचा विवाह मुहूर्त टळून गेल्यानंतर संपन्न झाला, तेव्हापासून या तिघी अत्यंत विचलित आणि विमनस्क आहेत. परंतु आता कुठलीही समस्या उरली नाहीये, कारण आयुष्यात प्रत्येक समस्येचं समाधान असतंच. आणि आम्ही सुद्धा या समस्येवरचा उत्तम उपाय शोधून काढला आहे. मग या समस्येवर काय उपाय आहे माता? एखादी पूजा करून ह्या समस्येचं निवारण होऊ शकतं का? नाही लक्ष्मण, आता असं नाही होऊ शकत. आता फक्त एकच उपाय आहे की रामाचा दुसरा विवाह करण्यात यावा.
आपण जर रामाचा दुसरा विवाह लावून दिला ना, तर तो एक सुखी जीवन व्यतीत करू शकतो. हो, समाजाची हीच रीत आहे आणि सूर्यवंशाचीही हीच प्रथा आहे. राम, मला हे सांग की तुला दुसरा विवाह करायला आवडेल अथवा नाही? आपण एकदा वहिनीचंही मत जाणून घ्यावं बंधू. नाही पुत्रा, त्याची काही एक आवश्यकता नाही. विवाह रामाचा होणार आहे. राजा प्रत्याहारांचा संदेश आला आहे. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या कन्येचा विवाह आपल्या रामाशी लावून दिला जावा. त्यांची कन्या सुशील आहे, सुंदर आहे, सर्वार्थाने आपल्या रामासाठी योग्य आहे. उद्याच आपण त्यांना संदेश पाठवून विवाहाच्या तयारीला प्रारंभ करू शकतो. राम, मी त्या कन्येला भेटली आहे. ती अति प्रेमळ आणि मधुभाषिक आहे. मग आता वाट कशाची पाहायची? राम, तू दुसरा विवाह स्वीकार केला पाहिजेस. मी दशरथ पुत्र राम आज जल अग्नि वायू पृथ्वी आकाश आणि सत्यवचनी पूर्वजांना साक्षी ठेवून ही प्रतिज्ञा करतो की मी कधीही दुसरा विवाह करणार नाही. या रामाची पत्नी सीता आहे आणि सीता रामाची पत्नी राहिली. रामाच्या जीवनात कोणतीही दुसरी स्त्री येणार नाही. राम केवळ सीतेच्या नावाने ओळखला जाईल. ही सृष्टी आम्हाला सीता राम या नावाने ओळखेल.